नमस्कार, MP लीगल गायडन्स मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला सिनियर डिव्हिजन सिव्हिल कोर्ट वरिष्ठ विभाग दिवाणी न्यायालय याबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे। हे न्यायालय विशेषतः मोठ्या मूल्याच्या दिवाणी दाव्यांवरती म्हणजेच प्रकरणावर न्याय निर्णय देण्यासाठी स्थापन केले जातात। यामध्ये मुख्यतः मालमत्ता विवाद, उच्च मूल्याचे कराराचे वाद आणि इतर मोठ्या रकमेचे दावे याचा समावेश होतो। वरिष्ठ विभाग दिवाणी न्यायालय केवळ उच्च मूल्यांच्या दिवाणी प्रकरणावरती न्याय निर्णय देत असते। या न्यायालयात वरिष्ठ व अनुभवी न्यायाधीशांची नियुक्ती केली जाते। मालमत्ता करार, कर्ज वसुली आणि अन्य गंभीर दिवाणी प्रकरणे यामध्ये समाविष्ट असतात। केस दाखल करून निकालापर्यंतची प्रक्रिया कशी असते ते पाहू। अर्जदार व त्याचा वकील प्रकरण दाखल करतो। प्रकरण दाखल करताना आवश्यक कागदपत्रे, पुरावे सादर करावे लागतात। न्यायालय समन्स जारी करते व त्यात दुसऱ्या पार्टीला हजर राहण्याची सूचना करते। प्राथमिक सुनावणीत दोन्ही पक्षाचे निवेदन ऐकले जाते। त्यानंतर दोन्ही पक्ष आपापले पुरावे सादर करतात, जसे की कागदपत्रे, साक्षीदारांच्या साक्षी इत्यादी। न्यायालय पुराव्याची तपासणी करते आणि क्रॉस तपासणी होते। न्यायालय पुरावे आणि इतर तपासणी जी केलेली असते त्याच्यावरून निर्णय देते। सपोज जर याच्यामध्ये आपल्याला जो आदेश झालेला आहे तो त्यावरती आपण नाखुश असू, तर आपण जर एका पक्षाला वरिष्ठ विभाग दिवाणी न्यायालयाच्या निर्णयाबाबत समाधान नसेल तर तो उच्च न्यायालयात अपील करू शकतो। धन्यवाद।